रामचंद्र नरहर चितळकर. मराठी माणसाला अभिमान वाटावा असं संगीत क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांना जग सी रामचंद्र म्हणून ओळखतं. झाली त्यांना जाऊन 1982 साली गेले आणि तरी सुद्धा लोक अजून त्यांची गाणी गुणगुणतात, अजून त्यांच्यावर प्रेम करतात आणि नुसतं प्रेम करत नाही तर कार्यक्रमासाठी झुंबड करतात, वेळी अपशब्द सुद्धा वापरतात. तर हीच गोष्ट मला प्रचंड वाटते. अण्णा तुम्ही जिथे आहात तिथून तरी निदान हा आमचा कार्यक्रम पहा असं आम्हाला वाटतं. मी काहीतरी आवाज ऐकला का? द्वारकानाथ मी आलोय. हा कोणाचा आवाज आहे? कुठून येतोय? मी चिमटा घेऊन बघतो. अंडा तुम्ही साक्षात? मी घेतो चिमटा तुला. खरंच की काय? थांबा थांबा, आधी पहिल्यांदा तुम्हाला मी नमस्कार करतो. बाबा तुमच्यासारखी महनीय व्यक्ती आम्हाला भेटली वाटलं नव्हतं. एकदा लहानपणी मला भेटलो होतं विजेटियात, मी तुम्हाला घेऊन गेलो होतो त्यावेळेला. अरे काय झालं, मला वरती मोबाईलवर व्हॉट्सअपवर एक मेसेज आला सावरकरांचा. वरती मोबाईल आहे? धीरूबाईने तिकडे सगळं सुरू केलंय. तर मला मेसेज आला की माझ्या स्मारकामध्ये तुझा कार्यक्रम आहे. आणि मला बरं वाटलं द्वारकानाथ की लोक अलीकडे मला विसरलेत असं वाटतं. आजच्या या गराड्यामध्ये श्रीरामचंद्र कदाचित तुम्ही विसरला असाल, पण ज्या संख्येनं तुम्ही इकडे उपस्थित आहात ते बघून मला फार बरं वाटलं. मला नेहमी असं वाटायचं गाणं करायचं तर ते सामान्य लोकांना गुणगुणता आलं पाहिजे. माझी सगळी गाणी जर तू बघशील तर ती सामान्य माणसाला गुणगुणता येतात, त्याच्यामध्ये मेलडी आहे आणि अशी गाणी मला करायची होती. राजेंद्र कृष्ण म्हणाला मी तुमच्या सोबत आहे. म्हटलं गाणं लिहून आण. गाणं लिहून आणलं त्याने, आना मेरी जान संडे के संडे. अरे म्हटलं हे गाणं मारतील लोक आपल्याला, हे काय लिहिलंयस तू गाणं? तर ते म्हणाला चाल द्यायचे काम आता कामगिरी तुझी आहे. तर म्हटलं ठीक आहे, चाल दिली. आता म्हटलं पहिलं गाणं हे ऐकवायचं कोणाला? तर माझे गुरु आपल्या क्षेत्रातले अनिल विश्वास, अनिलदा मी म्हणायचो त्यांना, त्यांनी गाणं शांतपणे ऐकलं आणि धावत गेले आणि कोपऱ्यातली चप्पल उचलून मला मारायला आले. काय म्हणताय? मला म्हणाले हे असलं गाणं ऐकवायची तुझी हिंमत कशी झाली? मला मेलडी मी तुमच्याकडनंच घेतली गाण्यामधली, पण मला माझी स्वतंत्र वाट तर शोधायला पाहिजे की नको? ते म्हणाले बरोबर आहे, पण नाही. म्हटलं फक्त आशीर्वाद द्या. म्हटलं हे गाणं संडे के संडेने रोज म्हटलं लोक गाणार आहेत हे गाणं. मेरे जान संडे के संडे, आना मेरे जान संडे के संडे, मेरे जान संडे के संडे, आना मेरे जान संडे के संडे. I love you. आप यहाँ से तू. I love you. आप यहाँ से तू. मुझे पेरिस लंदन घुमाऊं, तुझे ब्रांडी पिलाऊं, बिस्किट पिलाऊं और खिलाऊं मुर्गी के अंडे आना मेरे जान संडे के संडे. तुम्हाला मी आता एक गाणं ऐकवणार आहे हा ऑडिओवर. ते गाणं ऐकल्यानंतर तुम्ही वेगळ्याच जगात जाल. म्हणजे ते तुम्ही जे गाणं तेव्हा तयार केलं होतं ना, ते तुम्ही खऱ्या अर्थाने गीता रॉयसाठी केलं होतं, गीता दत्तसाठी केलं होतं. आणि त्या गाण्यामध्ये एक आवाज अचानक आला, ज्या आवाजाने तुम्ही मोहित झालात. म्हणजे मेन गायिका वेगळी आणि
जी दुसरी गायिका होती समूहातली एक गायिका ती वेगळी. त्या आवाजाने तुम्ही मोहित झालात आणि त्या आवाजाच्या कायम प्रेमात पडला. बचपन से निकले बुढ़ापे से जाए, बचपन से निकले बुढ़ापे को जाए, रचने में मैंने नाटक दिखाए, रचने में मैंने नाटक दिखाए. दुनिया को अजी दुनिया को, अजी दुनिया को पागल बनाए रे, अजी दुनिया को पागल बनाए रे. जितनी 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 जाए रे जवानी की रेल चली जाए रे. अत्यंत दुखऱ्या रगीला हात घातलेला आहेस तू. पप्पू, रानामध्ये अनेक पक्षी गात असतात आणि त्यातला एक आवाज असतो जो असा कुठेतरी लांब वर झाडाच्या कुठल्या तरी उंच फांदीच्या मागे, पर्णसंभाराच्या मागे तो आवाज आपला स्वर फेकत असतो आणि आपण रसिक वेड्यासारखे त्या आवाजाच्या दिशेने इकडे पाहत असतो. तो आवाज असतो कोकिळा. आणि म्हणून ती गाणं कोकिळा झाली पुढे. तर त्या आवाजाच्या मी प्रेमात पडलो. महफिल में जल उठी शमा, महफिल में जल उठी शमा, परवाने के लिए प्रीत बनी है दुनिया में मर जाने के लिए. महफिल में जल उठी शमा, परवाने के लिए प्रीत बनी है दुनिया में मर जाने के लिए. तारों की ज़ुबां पर है मोहब्बत की कहानी, तारों की ज़ुबां पर है मोहब्बत की कहानी. है चाँद मुबारक हो तुझे रात सुहानी, तारों की ज़बां पर है मोहब्बत की कहानी, है चाँद मुबारक हो तुझे रात सुहानी. पुरुष गायकांच्या बाबतीत जेव्हा गाणी यायची तेव्हा श्रीरामचंद्र स्वतःच म्हणत, म्हणजे त्यांना गायला स्वतःला आवडत असेल आणि जर स्वतः म्हणणार नसतील तर त्यांना तलत जवळचा वाटे. मला इथं तलत महमूद आणि माझी बऱ्यापैकी दोस्ती होती आणि तलतच्या घरी गेल्यानंतर एकदा तलत असं म्हणाला होता की जी श्रीरामचंद्रने गायलेली गाणी आहेत ना ती तुम्हाला असं वाटत नाही की जी माझ्यासाठी तयार झाली असतील. मी काही कारणाने तिथे गेलो नाही म्हणून श्रीरामचंद्र स्वतः गायले, पण त्यांच्या आवाजात कुठेतरी नक्की साम्य होतं. मोहब्बत ही न जो समझे वो जालिम प्यार क्या जाने, निकलती दिल के तारों से जो है झनकार क्या जाने. मोहब्बत में ऐसे जमाने भी आए, कभी रो दिए हम कभी मुस्कुराए. बेचैन नजर बेताब जिगर, ये दिल है किसी का दीवाना है दीवाना. अलबेलाच्या वेळची गोष्ट सांगतो तुला. गाणं करायचं होतं अलबेलासाठी. भगवान मला म्हणाला एक अंगाई गीत करूया. म्हटलं हरकत नाही. राजेंद्र कृष्णाला बोलवलं, म्हटलं अरे काय अंगाई गीत करायचंय आपल्याला. तर बरेच दिवस झालं त्याला काय लिहिता आलं नाही. तर म्हटलं आज काही करून तुला ते लिहायचं आहे गाणं, कारण मला उद्या परवाकडे चाल त्याची करून मला ते गाणं रेकॉर्ड करायचंय. त्याला काही केलं सुचत नव्हतं. एके दिवशी सकाळी त्याला बोलवलं, बिअरच्या 10 बाटल्या आणल्या, बेनला सांगितलं, बायकोला सांगितलं जेवण कर मस्तपैकी. जेवण केलं, एका खोलीत नेलं त्याला. म्हटलं ह्या 10 बिअरच्या बाटल्या, हे जेवण. दिवसभर इथून बाहेर पडलं असतं याद राख. बाहेर कुलूप लावून घेतलं मी. वा. आणि डायरेक्ट संध्याकाळी आलो. संध्याकाळी मी जेव्हा कुलूप उघडलं तेव्हा तो झोपलेला होता. बाटल्या फस्त झाल्या होत्या, जेवण संपलं होतं आणि कडेला गाणं तयार होतं, धीरे से आ जा रे अखिया. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही, असं चांगलं गाणं लिहिण्यासाठी बियर प्यावी लागते. बरं हे तू मला काय सांगतो? खरंय.
चांगलं म्युझिक करण्यासाठी दारू घ्यावी लागते असं म्हणावं लागेल. तर ते गाणं मी तयार केलं, चालबिल बांधली. आणि तेव्हा नेमकं लताचं आणि माझं भांडण झालं होतं. आम्ही बोलत नव्हतो एकमेकांशी. रेकॉर्डिंगला ती आली, म्हटलं ये बस. बसली, माझ्याकडे तोंड पाठ करून बसली. आता काय करावं? मग एक चाल ऐकवली, धीरे से आजाची. अजिबात वळून बघायला तयार नाही. मग दुसरी चाल ऐकवली, धीरे से आजा रे अखियन में निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा. क्या बात आहे. ही मी ओळ ऐकवली आणि गरकन वळली. म्हणाली काय सुंदर चाल केली आहेस राम. अण्णा ती लता कशी बोलली असेल हे तुमच्या स्टाईल मध्ये सांगा. अरे जिथे मधानही तोंड लपवावं असा आवाज, अरे. तिथे काय कसं म्हणणार गाणं ते. जरा सूर द्या बरं. अण्णा झोपलेले दिसत आहेत. हा. अण्णा या गाण्यावर तुम्ही स्वतः झोपलात. बघितलं झोप येते का. लागली बाबा झोप. तुला एक आठवण सांगतो. म्हणजे हे गाणं रेकॉर्ड झालं वगैरे आणि सगळं, म्हणजे सेगलचं गाणं आहे सोजा राजकुमारी. हो. आणि मला वाटतं त्याच्यानंतर अख्खा भारत या गाण्यावर झोपला माझ्या. खरंय. धीरे से आजारी. अजूनही लोकांच्या टाळ्या ऐकून वाटलं की बरंच जमलंय तुला मला करायला. लहानपणची गोष्ट सांगतो तुला. आई मला झोपवायची आणि मला बराच वेळ झोप लागायची नाही. मग डोळा लागत आला की आई माझी गाणं सुरू करायची, अंगाई गीत गायला. आणि तिनं अंगाई गीत सुरू केलं की मी बोंबलत उठायचो, रडायला लागायचो. तर मला थोपटून थोपटून मारून म्हणायची कार्ट संगीत द्वेष्ट आहे. पण त्याची गोम काय होती माहितीये तुला. माझ्या आईचा आवाज होता भासाडा. तिनं गायला सुरुवात केली की मला भीती वाटायची आणि मी उठायचो. प्रत्येकाच्या गळ्यात कसा लताचा आवाज असणार रे. खरंय खरंय. तसं असतं तर काय. त्या आवाजातनं गाणं बाहेर पडलं ना की वाटायचं, म्हणजे थोडक्यात असं वाटतं की पितळेचं पण सोनं होतं. खरंय. तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए, हम कितना रोए. रैन गुजारी तारे गिन गिन, रैन गुजारी तारे गिन गिन, चैन से जब तुम सोए, हम कितना रोए. तुम्ही तुमच्या संगीताचं वर्णन कसं कराल. मी तुला सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे की मला नेहमी असं वाटायचं गाण्यामध्ये मेलडी तर हवीच हवी, पण त्याच्या बरोबरीने सामान्य माणसाला गाणं गुणगुणता आलं पाहिजे. म्हणजे सगळी जर तुम्ही माझी गाणी घेतली तर ती सहज गुणगुणता येण्यासारखी आहे. मी भरपूर फिरलो, जग फिरलो. मी जपानमध्ये गेलो, मी युरोप फिरलो आहे, मी इजिप्तमध्ये गेलो आहे. तिथे गेल्यानंतर मी पहिलं काय करायचो तर बाकी सगळ्या मजेच्या गोष्टी असायच्याच, पण त्याच्याबरोबर तिथलं मी लोकल म्युझिक ऐकत होतो. आणि त्या म्युझिकचा मला फार फायदा झाला. म्हणजे माझ्या रॉक अँड रोल, रांबासांबा असेल हे सगळे प्रकार मी तिकडून इकडे आणलेले. म्हणजे माझ्या म्युझिकमध्ये ट्रम्प असेल किंवा स्पॅनिश गिटार असेल, हार्मोनियम असेल किंवा सॅक्सोफोन असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या संगीतामध्ये वापरलेल्या आहेत. आणि सामान्य माणसाला गुणगुणता आलं पाहिजे आणि त्या कानाला गोड लागलं पाहिजे गाणं, हा माझा नेहमी प्रयत्न असायचा. आणि माझ्या मते त्यात मी यशस्वी झालेलो आहे. मी अनेक आपण तुमचं नाचरं हसरं गाणं घेऊया आणि प्रेक्षकांनाही सांगूया की जमलं तर तुम्ही नाचा, पण इथे येऊन नाही तिथे.
शोला जो भड़के दिल मेरा धड़के, दर्द जवानी का सताए बढ़ बढ़ के। अनारकलीचा एक मस्त किस्सा आहे. किस्सा असं म्हणजे अनारकली हा सिनेमा जेव्हा बनवायचा होता, म्हणजे फिल्मिस्तानचे शशधर मुखर्जी यांनी हा सिनेमा करायचं ठरवलं आणि त्याचं म्युझिक दिलं त्यांनी वसंत प्रकाशला. कारण ते माझ्याकडे आले, मला म्हणाले म्युझिक करायचं, तर म्हटलं मी लताला सगळी गाणी देणार. त्यांना समोर लता आवडायची नाही आणि ते म्हणायचे नाही नाही लता असेल तर आपण नको करूया. म्हटलं ठीक आहे नका करू, मी काही करत नाही म्युझिक. मग त्यांनी ते पिक्चर दिलं वसंत प्रकाशला, म्हणजे खेमचंद प्रकाशचा भाऊ, त्याला ते म्युझिक दिलं आणि त्याने गीता रॉयकडनं गाणी बसवूनही घेतली सगळी. पण ते काही जमलं नाही समोर. परत माझ्याकडे आले, मला म्हणाले नाही नाही राम तू म्युझिक कर. म्हटलं आता मी नाही करणार म्युझिक, आता नाही करणार. लता आली माझ्याकडे, मला म्हणाली राम कर, पिक्चर खूप हिट होणार. हट्ट धरला. हट्ट पुरवायचेच दिवस होते ना रे ते. मी नाही म्हणू शकलो नाही आणि ती गाणी अनारकलीची मी केली. तुला खोटं वाटेल, त्यातल्या सगळ्या गाण्यांच्या चाली मी शिवाजी पार्कातून गोरेगावला जाईपर्यंत तयार होते. काय सांगता काय ना, तुमच्या डोक्यात कॉम्प्युटर बसवलाय की काय म्युझिकचा? नाही, ते वरच्याची कदाचित कृपा असेल. मला चाली फार पटकन सुटायची. आणि तेवढ्या सगळ्या चाली तुम्ही दिल्यात. ते एक काढा काहीतरी तुम्ही दिले, त्यात उचकी होती उचकी होती. हा, उचकीच जमाना ये समजा की हम पीके आए हैं, त्या गाण्यामध्ये उचकी. ऍक्च्युली ही आयडिया माझी नव्हती. गाणं रेकॉर्डिंग चालू होतं आणि मला भगवान म्हणाला की अण्णा याच्यात आपण उचकी टाकूया. अरे म्हटलं वेडायच का, गाण्यात उचकी कशी टाकणार आपण? तर मला टाकून तर बघ. त्याच्यात मी उचकी टाकली आणि ते गाणं ऐकलं शशधर मुखर्जीनी आणि माझ्यावर एवढे रागावले ते म्हणाले सगळ्या गाण्याची वाट लावली, आपलं संगीत काय आहे, तू उचकी बिचकी कसले प्रकार करतोस त्या याच्यामध्ये. पण खोटं वाटेल, ती उचकी टाकली आणि ते गाणं जे हिट झालं की ज्याचं नाव ते. तुझ्यावर केस टाकली होती म्हणे अण्णा? केस टाकली, मी लढलो केस ती 2 महिने. आणि मग गाणं फेमस झाल्यावर त्याने काढून टाकली. मला असं वाटतं की भगवानला मद्याबद्दल नाही कळणार तर कोणाला कळणार की मद्य घेतल्यानंतर उचकी लागते आणि ती गाण्यात टाकली की ते गाणं सुंदर होऊ शकतं. आपण आधी ती उचकी ऐकूया आणि मग आणखीन गप्पा मारूया. मोहब्बत में ऐसे कदम डगमगाए, जमाना ये समझा के हम पी के आए. मोहब्बत में ऐसे कदम डगमगाए, जमाना ये समझा के हम पी के आए. पण मला एक सांगा अण्णा की त्यातलं जे ग्रेट गाणं होतं त्याचा एक थोडं छान किस्सा होता. ये जिंदगी उसी की है. हा, हे गाणं काही मला काही फार वेगळं सुचलेलं वगैरे नाही. आपल्या शारदा नाटकामधलं गाणं आहे ते. मूर्तिमंत भीती उभी मज समोर राहिली, हेच गाणं आहे ते. ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, प्यार ही में खो गया. ये जिंदगी. मराठी मातीत सगळं अंगाई गीत पण तुम्हाला मराठीतून मिळालं, हे गाणं सुद्धा मराठीतून मिळालं. जहाँ
अजून नाही, आता वेळ झाली माझी. विजा वाढवून घेता येणार नाही? नाही, इंद्र वाट बघत असेल. अमृत सुरापान केंद्रामध्येही जायचं आहे. अहो थांबा, मी आवाज पण होता. येते तुमच्या बरोबर. कोण बोललो? हा आवाज ओळखीचा वाटतोय. मी रतन, तुमची पहिली बायको बेन. रसिको, आज तुमच्या सगळ्यांच्या समोर मला एक गोष्ट मान्य करायची आहे. मगाशी मी म्हणालो बेनवर मी खूप अन्याय केला, एक स्त्री म्हणून, माणूस म्हणून, बायको म्हणून. तुमच्या सगळ्यांच्या समोर मीची क्षमा माग, मला क्षमा कर. पण नुसता पश्चाताप करून काय उपयोग? प्रायश्चित्त घ्यायला हवं. सांग, काय करू प्रायश्चित्त? चला आपण दोघेही स्वर्गात जाऊ. मी सांगते ब्रह्मदेवांना की पुढच्या जन्मी आम्हाला मनुष्य जन्म दे. मात्र एक अट आहे. काय अट अशी आहे, तुम्ही बेन व्हायचंय आणि मी राम. कारण असं आहे की तुम्हाला बेन होण्याचं दुःख कळलं पाहिजे आणि मला मात्र राम होण्याची मजा घेता यायला हवी. तथास्तु. निघायची वेळ झाली. बाय.